जय शिवराय मित्रांनो, रेशन कार्डच्या संदर्भात एक नवीन माहिती बघणार आहोत की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, जे रेशन घेतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे। त्या सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा। नक्की काय विषय आहे ते आपण आता ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत। तर काय विषय ते नक्की सविस्तर आपण जाणून घेऊया। चला तर मग आता सविस्तर व्हिडिओ पाहूया। तर बघा, आता देशातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे की जर तुम्ही शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। खरं तर शासनाकडून गरजू लोकांना मोफत रेशन मिळतं। कोरोना काळापासून रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन वितरित केले जात आहे। कोरोनाच्या आधी रेशन कार्ड धारकांना रास्त भावात हे रेशन उपलब्ध होत होते, पण शासनाच्या या योजनेचा काही जण अपात्र असतानाही लाभ घेत आहेत। महत्त्वाचा विषय असा आहे की अपात्र आहेत काही जण, तरीही या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे अशी बाब उघडकीस आलेली आहे। म्हणून आता शासनाच्या माध्यमातून आता अशा अपात्र लोकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। जे लोक रेशन कार्ड साठी अपात्र असताना याचा लाभ घेत आहेत, ज्यांच्याकडे श्रीमंत आहेत जे लोक तरी याचा लाभ घेतात, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की त्यांना आता दणका बसणार आहे। तर काय विषय आहे, तर रेशन कार्डच्या नियमानुसार ज्या लोकांकडे 100 चौरस फूट चौरस मीटर प्लॉट, फ्लॅट, दुकान, 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर अशी काय जे साधन आहेत, अशा लोकांना रेशन दिले जाऊ शकत नाही। तसे ज्या लोकांकडे शस्त्र परवाना आहे त्यांना देखील रेशनचा लाभ दिला जाऊ शकत नाही, असा रेशन कार्डचा नियम सांगतो। ज्यांच्याकडे जमीन आहे भरपूर, कार आहेत, गाड्या आहेत, ट्रॅक्टर आहे, अशा लोकांना याचा रेशनचा लाभ दिला जाऊ शकत नाही। एवढेच नाही तर ग्रामीण भागात ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त आहे आणि शहरी भागात ज्या कुटुंबाचं उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा लोकांना देखील रेशन मिळत नाही। ज्यांचं उत्पन्न जास्त आहे नियमानुसार त्यांनाही रेशन मिळत नाही, परंतु ते या रेशनचा लाभ घेत आहेत असे शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे जे लोक या निकषांची पूर्तता करत नसतील त्यांनी आपले रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। पुरवठा विभागाकडून अशा अपात्र शिधापत्रिका धारकांवर कारवाई होणार आहे। ज्या तारखेला अपात्र झाले असतील त्या तारखेपासून रेशनची रक्कम वसूल केली जाणार आहे। म्हणजे ही रक्कम 29 रुपये प्रति किलो या दराने वसूल केली जाणार आहे। सावध व्हा, तुम्ही जर या नियमामध्ये बसत नसाल, श्रीमंत असाल, या उत्पन्नापेक्षा ग्रामीण भागात 2 लाख आणि शहरी भागात 3 लाख उत्पन्न असेल, तुमचं कार असेल, ट्रॅक्टर असेल, गाडी असेल, तर तुम्ही रेशन घेऊ शकत नाही नियमानुसार। आणि जर घेत असाल तर तुम्हाला ज्या तारखेपासून तुम्ही अपात्र ठरला आहात आणि त्यानंतर तुम्ही जर रेशन घेतला असेल तर त्यानंतर जेवढं तुम्ही रेशन घेतलंय त्या रेशनला प्रति किलो 29 रुपये दराने तुमच्याकडून ते रेशनचे पैसे तुमच्याकडून वसूल केले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही रेशन कार्ड साठी या नियमानुसार अपात्र असाल रेशन घेण्यासाठी तर कृपया तुमचं रेशन कार्ड तहसील कार्यालयात संबंधित विभागाकडे, पुरवठा विभागाकडे जमा करा। आता ते रेशन कार्ड कसे जमा करायचे त्या संदर्भात एक फॉर्म आहे, तो फॉर्म भरून तुम्ही द्यायचा। रेशन कार्ड सरेंडर फॉर्म म्हणून एक असतो, तो फॉर्म तुम्ही भरायचा। तो रेशन कार्डचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला संबंधित विभाग सविस्तर माहिती सांगेल। अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा, ओपीटी आउट ऑफ सबसिडी ऑफ फूड ग्रेन्स या योजनेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज, म्हणजे रेशन कार्ड आम्हाला रेशन नको हा संदर्भात हा अर्ज आहे, तो अर्ज तुम्ही भरायचा आहे। आता या अर्जामध्ये काय आहे, तुमचं नाव आहे, पत्ता आहे, रास्तभाव दुकानाचं नाव आहे, 12 अंकी ऑनलाईन शिधापत्रिका, तुमचा इथं रेशन कार्ड नंबर येणार आहे। माझा यात म्हणलंय की माझ्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी अंत्योदय योग्य शिधापत्रिका प्रकारावर अशी खूण करावी। लाभार्थी अंत्योदयच्या शिधापत्रिका क्रमांक यानुसार मला देय असलेल्या अन्नधान्याच्या सवलतीच्या दराने लाभ घेत आहे। अन्नधान्याकरिता मला सवलतीची आवश्यकता नसल्याने मला देशास बळकट करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग व्हायचा आहे। त्यामुळे मी माझ्या शिधापत्रिकेवरील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत माझ्या कुटुंबाकरिता देय असलेल्या सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्याचा हक्क स्वेच्छेने सोडू इच्छितो। परिणामी अन्य गरजूंना
गरजू जनतेच्या अन्नधान्याचा लाभ मिळू शकेल असा हा अर्ज आहे. हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. सदर निवेदन मी माझ्या कुटुंबाच्या वतीने करीत असून ते कोणाच्याही दबावाखाली करत नाही. सदर निवेदन मी माझ्या सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून करीत आहे. तसेच अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या योजनेत सहभागी होण्यासाठी मी केंद्र शासन अथवा महाराष्ट्र शासन यांना जबाबदार धरणार नाही. सदर निवेदन माझ्या समोर स्वाक्षरीकृत केले आहे. तहसीलदार पुरवठा निरीक्षण अधिकारी पुरवठा निरीक्षक गाव शहर तालुका दिनांक स्वाक्षरी अशा संदर्भातला हा अर्ज आहे. हा अर्ज भरून तुम्हाला जमा करायचा आहे. त्यानंतर तुमचं ऑनलाईन रेशन रेशन कार्ड आहे ते या रेशन मिळतं मोफत रेशन यातून बाद होणार आहे, बाहेर पडणार आहात. तर तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल, या निकषात बसत असाल किंवा तुमच्याकडे ह्या नियमानुसार जे काय सर्व आहे परंतु तरीही तुम्ही रेशनचा लाभ घेत आहात तर कृपया तुम्ही तुमचं रेशन कार्ड सरेंडर करा, जमा करा. अशी पात्रता आहे की ज्यांच्याकडे जमीन आहे, फ्लॅट आहे, कार आहे, ट्रॅक्टर आहे, गाडी आहे आणि धनधान्य अशी संपत्ती आहे अशा लोक रेशन कार्ड घेऊ शकत नाहीत. त्यांनी रेशन कार्ड आपलं जमा करावं, सरेंडर करावं. फॉर्मची लिंक मी तुम्हाला सरेंडर फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये किंवा पहिल्या कमेंट मध्ये देतो, तिथून तुम्ही फॉर्म घ्या. अधिक माहितीसाठी तुम्ही शिधापत्रिका किंवा अन्न पुरवठा विभाग रेशन विभागामध्ये तुम्ही सविस्तर संपर्क साधू शकता आणि तिथून तुम्ही सविस्तर माहिती घेऊन तुमचं रेशन कार्ड रेशन नको म्हणून या संदर्भात तुम्ही नोंदणी करू शकता. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो तुम्ही जर असंच गप बसला तर. अशी सविस्तर अपडेट आपण रेशन कार्ड धारकांसाठी जे या नियमामध्ये गरिबीच्या नियमामध्ये बसत नाहीत, रेशन घेण्यासाठी पात्र ठरत नाहीत अशा लोकांसाठी एक माहिती घेऊन आलेलो आहो. ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लवकरच जाऊन रेशन कार्डच्या संदर्भात तिथं सविस्तर माहिती घ्या आणि रेशन कार्ड सरेंडर करा. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा. जे जे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत जे रेशनचा लाभ घेतात, पात्रते निकषात बसत असूनही लाभ घेतात म्हणजे ते नियमात बसत नाहीत रेशन घेण्याच्या, त्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना माहिती होईल आणि लवकर त्यांचा जास्त दंड भरावा लागणार तो त्यांचा दंड कमी होईल. अशा प्रकारे आपण रेशन कार्डची सविस्तर माहिती बघितलेली आहे. तर सर्वांना हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, सर्वांना सजेस्ट करा आणि आपले असेच फॉलोअर्स वाढू द्या जेणेकरून आम्ही तुम्हाला चांगली चांगली सविस्तर आणि महत्त्वाची माहिती सांगत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.